लग्नासाठी मुलगी शोधताय तर सावध व्हा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठा आय ओपनर ठरू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली निष्पाप तरुणांना कसं काय कंगाल केलं जातंय याचा एक भयंकर आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुंदर चेहरे आणि गोड बोलण्याच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका शादी गँगचा राहता पोलिसांनी पर्दाफाश केलाय. एका तरुण शेतकऱ्याला घरात डांबून ठेवून त्याच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या 3 महिलांच्या टोळीला पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्या पाहूयात या विशेष विश्लेषणात. नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर अंतर्गत राहता पोलीस ठाण्यात 20 जून 2026 रोजी एक खळबळजनक गुन्हा दाखल झालाय. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याला लग्नासाठी मुलगी हवी होती. याचा संपर्क पुणे येथील रेश्मा केशव काटे नावाच्या महिलेशी झाला. रेश्माने त्याला पुण्यात लग्नाचा खर्च जास्त होईल, आपण अहिल्यानगरला जाऊ असं सांगून राहता येथील मंगल अंकुश पठारे हिच्याकडे पाठवलं. सुरुवातीला केवळ मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने या तरुणाकडून 12,500 रुपये ऑनलाईन उकळण्यात आले. त्यानंतर जेव्हा हा तरुण साकुरी शिवार म्हणजेच राहता येथे पोहोचला तेव्हा त्याला सुगंधा गायकवाड नावाची मुलगी दाखवण्यात आली. मुलीच्या कुटुंबाबद्दल विचारल्यावर तिला आई नाहीये, बाप दारुडा आहे आणि तिचा सगळा सांभाळ आम्हीच करतो असं भावनिक खोटं सांगून या तरुणाचा विश्वास संपादन करण्यात आला. पण खरा खेळ तेव्हा सुरू झाला जेव्हा या तरुण शेतकऱ्याने घाईघाईने लग्न न करता कायदेशीररित्या कोर्ट मॅरेज करण्याची मागणी केली. कोर्ट मॅरेजचं नाव ऐकताच या तिन्ही महिलांनी त्याला साफ नकार दिला आणि घरातच लग्न लावून देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. एवढंच नाही तर चक्क 2,30,000 रुपयांची रोख रक्कम देऊन मुलगी आत्ताच्या आत्ता घेऊन जा असा त्याच्या मागे तगादा लावायला सुरुवात केली. जेव्हा तरुणाने संशयावरून इतके पैसे देण्यास नकार दिला तेव्हा या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला थेट घरातच डांबून ठेवलं आणि बाहेरून पैसे मागवण्यासाठी धमकावलं. सुदैवानं बाहेर थांबलेल्या मित्रांच्या सतर्कतेमुळे राहता पोलिसांनी तात्काळ धाड टाकून या तरुणांची सुटका केली. पोलिसांनी रेश्मा काटे, मंगल पठारे आणि सुगंधा गायकवाड या तिन्हींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीची मुख्य सूत्रधार मंगल पठारे ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर 2022 आणि 2025 मध्येही फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खरं तर नामांकित संस्थांच्या नावे सोशल मीडियावर खोट्या जाहिराती पसरवून हा खेळ चालवला जातोय. फोनवर बोलणाऱ्या मध्यस्थी महिला अत्यंत गोड भाषेत दादा दादा म्हणून तरुणांना जाळ्यात ओढतात आणि आश्रमाचे संस्थेचे कडक नियम असल्याचे भासवतात. अनेकदा असा सगळा प्रकार घडल्यावर पीडित तरुण लग्नाळू मुलं बदनामीच्या किंवा समाज काय म्हणेल या भीतीने पोलिसात तक्रार करत नाही आणि याच गोष्टीचा फायदा या टोळ्या वर्षानुवर्ष घेत आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमने जनतेला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. सगळ्यात पहिलं, पूर्ण पडताळणी करा. मध्यस्थ व्यक्ती किंवा समोरील कुटुंबाची संपूर्ण कायदेशीर चौकशी केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. दुसरी गोष्ट, कोर्ट मॅरेजला नकार दिल्यास सावध व्हा. जर समोरील लोक कोर्ट मॅरेजला नकार देऊन घाईघाईने घरातच लग्न लावण्याचा आग्रह धरत असतील तर त्वरित अलर्ट व्हा. सगळ्यात मोठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या रकमेची मागणी. लग्नाच्या बहाण्याने अचानक लाखो रुपयांची मागणी केल्यास पोलिसांना कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती बाळगू नका. फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास लाज किंवा भीती न बाळगता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.